बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि काळिमा फासणारी घटना, मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली। या संबंधामध्ये बदलापूरमधल्या जनतेनं उत्स्फूर्त असं आंदोलन केलं आणि त्यामुळं मग शेवटी आंदोलनाच्या म्हणजे आंदोलन केल्यानंतर मग पोलिसांनी धावाधाव केली। खरं म्हणजे हे प्रकरण घडल्यानंतर 12 तास पोलीस स्टेशनमध्ये मुली आणि त्यांचे पालक यांना थांबवून ठेवण्यात आलं होतं। तर अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा सुद्धा या बाबतीमध्ये पोचकामी करत आहे आणि आपण बघत असाल की अत्यंत घृणास्पद पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावर मुलींच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न राजरोसपणे सुरू आहे आणि मग कधीतरी या गोष्टीला वाचा फोडणं आवश्यक आहे। बदलापूरकरांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा या विदारक घटनेच्या संबंधी आवाज उठवला आणि महाराष्ट्र नव्हे तर देश हादरवून सोडला आणि म्हणून आम्ही पण ठरवलं महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडीच्या आम्ही सर्व नेत्यांनी की या ठिकाणी महाराष्ट्र बंद करून या देशामध्ये महिलांच्या अत्याचारावर प्रकाशझोत टाकायचा आणि या जनजागृती निर्माण करून असे जे नराधाम आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशा भूमिकेतनं आम्ही सर्वजण झालेलो आहे। परंतु दुर्दैवानं काल हायकोर्टामध्ये काही लोक गेले आणि हा जो बंद पुकारलेला होता त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी कोर्टानेही निर्णय दिला की बंद तुम्ही करू शकत नाही, त्याऐवजी तुम्ही आंदोलन वगैरे करू शकता असं हा भाग निराळा। परंतु मग शेवटी आमचे नेते पवारसाहेब, पटोलेजी, उद्धवजी ठाकरे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा बंद ऐवजी मग मूक आंदोलन आपण करू की जेणेकरून या आबाल मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होतो त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही या निमित्तानं महाराष्ट्रभर आमचे सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी ते मतपत हे अशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे। आज आम्ही चेंबूर ट्रॉम्बेमध्ये आमच्या सगळ्या नेत्यांच्या सहित माननीय रवींद्र पवार येणार होते राष्ट्रवादीचे, त्यांचे दीपक सावंत जे आहेत, इथं राजेंद्र बावनकर माजी नगरसेवक, दीपक सिसोदीजी, आमचे यशवंत कोठारीजी, संभाजी लोखंडे आणि सगळे आमचे काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेचे सगळे नेते या ठिकाणी भर पावसामध्ये आम्ही हे आंदोलन करत आहोत की जेणेकरून या आंदोलनाचा परिणाम सरकारवर व्हावा आणि सरकार अशा पद्धतीने जे काही दडपण्याचा हा सगळे प्रकरणं दडपण्याचा प्रयत्न करतोय त्या दडपशाहीच्या विरुद्ध हे आंदोलन। सर, हर दूसरे दिन ऐसी घटना सुनने में आ रही है, इतना उनको हिम्मत कहाँ से मिल रहा है इसकी? अभी तक किसी ने आवाज़ नहीं उठाई, क्या बोलना चाह रहे हैं? घटना होती है उसी वक्त अगर पुलिस कार्रवाई करती है तो जो करने वाला जो नाराधाम है उसके ऊपर जरब आती है, उनको अरेस्ट करके उसको फास्ट ट्रैक कोर्ट में लेके जाकर उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलेगी, तब जाके ये सब कम होने वाला है।